हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. लेट्स फिक्स युअर हेअर नॅचरली. हेअरफॉल थांबत नाहीये, कदाचित प्रॉब्लेम प्रोडक्ट्समध्ये नाही तर तुमच्या रुटीनमध्ये असू शकते. आज मी तुम्हाला अशी सिंपल नाईट हेअर केअर रुटीन सांगणार आहे जे तुम्ही रोज फॉलो केली तर हेअरफॉल कंट्रोल आणि हेल्दी स्मूथ हेअर मिळवायला मदत होऊ शकते. थांबा थांबा, मी कोणतेही महागडे प्रोडक्ट वापरायला सांगणार नाहीये, फक्त काही सिंपल हॅबिट्स आहेत ज्यांचा रिझल्ट खरंच खूप पॉवरफुल आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिली गोष्ट आहे हेअर कोंब करणे. रात्री झोपण्यापूर्वी हेअर मसाज करण्याआधी हेअर कोंब करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या केसामध्ये जास्त गुंता नाही होत, परिणामी केस कमी तुटतात. हेअर कोंब करण्यासाठी नेहमी उडन कोंबच वापरायचा. आता हे काय नवीन? तर हे नवीन असे काही नाही. आपण केस जेव्हा प्लास्टिक कोंबने विंचरत असतो तेव्हा प्लास्टिक कोंब केसामध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार करतो. त्यामुळे केस फ्रिझी होतात आणि ब्रेकेज वाढते. याचा तुम्ही पण बराच वेळेस अनुभव घेतला असेल. जेव्हा आपण प्लास्टिकच्या कोंबने केस विंचरत असतो तेव्हा केस तुटायला लागतात किंवा विचित्र पद्धतीने हवेत तरंगायला लागतात. हे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा तयार होण्यामुळे होते. त्याऐवजी उडन कोंब वापरल्यास तो जेंटल असतो आणि स्कॅल्पला नुकसानही करत नाही. वुडन कोंब नॅचरल ऑइल इव्हनली डिस्ट्रीब्यूट करतो. याउलट प्लास्टिक कोंब नॅचरल ऑइल आपल्या केसांच्या मुळापासून टिप्सपर्यंत पोहोचूच देत नाही. यामुळे केस टोकाकडून डॅमेज व्हायला लागतात. मी वुडन कोंब लास्ट 3 इयर पासून वापरते आणि ट्रस्ट मी, खरंच खूप चांगले परिणाम दिसायला लागतात. दुसरी स्टेप म्हणजे लाईट ऑइलिंग. हेअर ऑइलिंगमुळे स्कॅल्पला लुब्रिकेशन मिळतं. ऑइल हेअरवर प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करते, त्यामुळे मॉइश्चर लॉस कमी होतो. कोकोनट ऑइलसारखे काही ऑइलमध्ये फॅटी ॲसिड असतात, जे हेअर शिफ्टमध्ये पॅनिट्रेट होऊ शकतात. यामुळे प्रोटीन लॉस कमी होण्यास देखील मदत होते. म्हणून हेअर स्ट्रॉंग आणि लेस फ्रिझी दिसायला लागतात. आता काही जणांना ऑइल रोज लावायला आवडत नाही. अशा वेळेस लाईट ऑइलचा वापर करायचा, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट मॉर्निंग हेअर वॉश करण्याची गरज पडणार नाही. लाईट ऑइलमध्ये उदाहरण घ्यायला गेलो तर जोजोबा ऑइल हे बेस्ट आहे. इथे मी सुद्धा जोजोबा ऑइलचे काही ड्रॉप्स घेऊन आपल्या हेअर लेंथवर लावून घेते, जेणेकरून हेअर ब्रेकेज वगैरे. हेअर ऑइलिंग करणे हा हेअर केअरमधला सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण तुमच्या हेअरला मॉइश्चर जेव्हा भेटेल तेव्हाच तुमचे हेअर चांगले राहतील, नाहीतर ते ब्रेकेज होतील किंवा खूप जास्त फ्रिझी दिसायला लागतील. तुमचे केस ऑलरेडी खूप जास्त ऑइली असतील आणि तुम्हाला रोजच हेअर ऑइल लावणे आवडत नसेल, तर तुम्ही हेअर वॉश करण्याच्या बिफोर 1 डे हेअर ऑइल करू शकता. ऑइलिंग नंतरची तिसरी स्टेप येते म्हणजे हेड मसाज करणे. केसांना ऑइल लावल्यानंतर हेड मसाज करणे तितकेच जास्त गरजेचे असते. कारण जेव्हा आपण स्कॅल्प मसाज करतो तेव्हा ब्लड सर्क्युलेशन वाढते. ब्लड फ्लो वाढल्यामुळे ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन हेअर रूट्सपर्यंत पोहोचायला मदत होते. त्यामुळे हेअर फॉलिकल्स स्ट्रॉंग होतात. एका स्टडीमध्ये असे दिसते की रेग्युलर स्कॅल्प मसाज केल्यामुळे हेअर थिकनेस इम्प्रूव्ह होण्यास सुद्धा मदत होते. प्लस मसाज केल्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात आणि स्ट्रेस हा हेअर फॉलचा सगळ्यात मोठा रिझन असू शकतो. मसाज करण्यासाठी मी मसाजर वापरते किंवा आपण आपल्या हाताच्या बोटांनी सुद्धा मसाज करू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची इथे, हेअर मसाज करताना कधीही हाताच्या बोटाने करायची, नखांनी अजिबात मसाज करायची नाही. फक्त रोज 5 मिनिटाची मसाज केल्याने केस गळती थांबू शकते. तसेच झोपण्याआधी मसाज केल्यावर झोपसुद्धा चांगली लागते. हेड मसाज झाल्यानंतरची चौथी स्टेप म्हणजे डिटँगलिंग करणे. हेड मसाज झाल्यानंतर मी पहिल्यांदा हलक्या हाताने केस डिटँगल करून घेते आणि लूज अशी वेणी घालून घेते. झोपताना आपण सतत हालचाल करतो, ज्यामुळे हेअर स्ट्रेंथमध्ये फ्रिक्शन होते. जर केस टँगल असतील तर हा फ्रिक्शन ब्रेकेज वाढवू शकतो. लूज वेणी घातल्यामुळे केस ऑर्गनाइज राहतात आणि फ्रिक्शन कमी होते. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपण वेणी घालताना खूप जास्त टाईट नाही घालायची. टाईट हेअरस्टाईलमुळे स्कॅल्पवर सतत ताण येत असतो, परिणामी केस गळायला सुरुवात होते. रात्री झोपताना व इतर वेळेस सुद्धा केस खूप जास्त टाईट बांधून ठेवायची गरज नाही. खूप जणांना सवय असते की हेअरस्टाईल व्यवस्थित करण्याच्या नादात आपण खूप जास्त टाईट हेअरस्टाईल करतो, पण याचा परिणाम आपल्या केसांवर होतो. लाँग टर्ममध्ये यामुळे हेअरफॉल होण्यास सुरुवात होते, तसेच आपली हेअरलाईन मागे सुद्धा जाते. पाचवी स्टेप म्हणजे बालायाम. बालायाम म्हणजे नेल्स रबिंग टेक्निक. यामागे अशी थेरी आहे की आपल्या नेल्स आणि स्कॅल्प नर्व्स यांचं कनेक्शन असतं. नर्व्स एंडिंग स्टिम्युलेट होतात आणि स्कॅल्पमध्ये ब्लड फ्लो इन्क्रीज होतो. यामुळे हेअर फॉलिकल्स ॲक्टिव्ह होण्यास मदत होते. हे रेग्युलर
केल्यास हेअर ग्रोथ सुधारते, तसेच नवीन हेअर ग्रोथला सुद्धा मदत होते. पण फक्त बालायाम करून हेअर चांगले होणार असं नाही. हा फक्त एक भाग आहे हेअर केअर मधला. चांगले हेअरसाठी आपल्याला हेअर केअर सोबतच चांगले डाएट घेणे, पुरेशा प्रमाणात पाणी पिणे, तसेच प्रॉपर झोप घेणे या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही वेट हेअरमध्ये झोपायचे नाही. कारण वेट हेअरमध्ये हायड्रोजन बॉन्ड्स वीक असतात. म्हणून वेट हेअर खूप नाजूक असतात आणि इझिली तुटतात. तसेच डंप स्कॅल्प बॅक्टेरिया आणि फंगससाठी परफेक्ट इन्व्हिटेशन असते. त्यामुळे डॅन्ड्रफ आणि स्कॅल्प इश्यू होऊ शकतात. म्हणून नेहमी ड्राय हेअर करूनच झोपायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी खूप बेसिक आणि सिंपल आहेत. जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली तर डेफिनेटली तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसेल. ऑल्वेज रिमेंबर, कन्सिस्टन्सी इज द रिअल सिक्रेट ऑफ हेअर ग्रोथ. तर ही होती माझी सिंपल पण इफेक्टिव्ह नाईट हेअर केअर रुटीन. यामुळे तुमच्या हेअर फॉल कंट्रोल व्हायला मदत होईल, हेअर स्मूथ होतील आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे केस नॅचरली हेल्दी होतील. मग तुम्ही आजपासून कोणती स्टेप फॉलो करणार आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवनवीन हेअर केअर टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.